जय सद्गुरू मंडळी, मी रंजना रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर मंडळी, आज मी मस्त चमचमीत अशी पनीर भुर्जी बनवणार आहे. तर त्यासाठी इथे बघा मी घेतलेले आहेत 2 कांदे, त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे, 1 टॅमॅटो घेतलेला आहे, अद्रक घेतलेला आहे, आलं, त्यानंतर लसूण आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर चला आता हे सर्व इथं कट करून घ्यायचं आहे. आता पनीर भुर्जी करायसाठी इथे मी पनीर घेतलेला आहे. तर आता तुम्ही पाहू शकता इथे आता आपल्याला टॅमॅटो, कांदा वगैरे सर्व कट करून घ्यायचं आहे. इथे टॅमॅटो, कांदा बारीक कट केलेला आहे, कोथिंबीर, हिरवी मिरचीसुद्धा बारीक कट केलेली आहे. त्यानंतर इथे आलं आणि लसूण ते सुद्धा इथे असं कुटून घेतलेलं आहे. आता इथे पनीर आहे, पनीरचे तुकडे आहेत, त्यामुळे आता बारीक तुकडे आपल्याला किसता येणार नाहीत, म्हणून मी हातानेच इथे कुस्करून घेणार आहे. तर इथे सर्व पनीर आपल्याला या पद्धतीने असं कुस्करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता पनीर आपलं बघा या पद्धतीने असं कुस्करून घ्यायचं आहे, बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला. तर आता मंडळी इथे कढई ठेवते, कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आता आपल्याला तेल घालायचं आहे. बघा इथे आपलं तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे, मगच आपल्याला इथे 1 चमचा जिरे घालायचं आहे. आता इथे जिरं घातल्या, आता आपलं इथे 2 हिरव्या मिरच्या आहेत त्या घालायच्या आहेत. लगेचच आपल्याला हा बारीक चिरलेला कांदा पण घालायचा आहे. आता हिरवी मिरची, जिरं आणि कांदा चांगलं तेलामध्ये परतून घेऊया. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. आता घालून घेऊया आपण आलं लसूण, जे ठेचलेलं होतं ते आलं लसूण घालायचं आहे. आता इथे आपण थोडं परतून घ्यायचं आहे. खूप छान असा सुगंध येत आहे आलं लसणाचा. बघा इथे आपल्याला तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे. चांगलं परतलं का मग आपल्याला इथे बारीक चिरलेला टॅमॅटो घालायचा आहे. ही पनीर भुर्जी खूप छान लागते खायला आणि तुम्ही मुलांच्या डब्यासाठी सुद्धा बनवू शकता, खूप टेस्टी असते. आता टॅमॅटोसुद्धा आपल्याला असा परतून घ्यायचा आहे. बघा खूप छान पद्धतीने इथे आता एखादा मिनटं तरी असं परतून घ्यायचं आहे. आता आपण इथे मसाले घालून घेऊया. तर इथे आता नवीनच मसाला लाल बनवला, तो मसाला मी घातलेला आहे. नंतर थोडा काश्मीरी घातलेला आहे. त्यानंतर इथे हळद घातलेली आहे. आता हे घरचे मसालेच आपल्याला घालायचे आहेत. इथे तुम्ही गरम मसालासुद्धा घालू शकता. आता ही लाल मिरची पावडर मी आत्ताच बनवलेली आहे, घरगुती मसाला आहे हा. या लाल मिरचीमध्ये हिंग, जिरं वगैरे सर्व टाकलेलं आहे. आता आपण इथे पनीर घालून घेऊया. बघा आता इथे पनीर घातल्यानंतर सर्व मिक्स करून घ्यायचं आहे, चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला. खूप छान लागते ही पनीरची भुर्जी. तुम्ही या पद्धतीने बनवा, सोपी आहे आणि खायला पण टेस्टी, मुलंसुद्धा आवडीने खातात. आता चांगली आपली परतवल्या गेलेली आहे. आता इथे आपण फ्रेश अशी कोथिंबीर घालून घेऊया. कोथिंबीर घालून घ्यायची आहे. आता इथे मीठ राहिलेलं आहे, तर मीठ मी अगोदर विसरले होते, तर मीठ आत्ता घालते. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे आपल्याला परत एकदा. आता इथे मी पुदिनाचे 5-6 बारीक पानं चिरून घेतलेले आहेत. याच्याने आपल्या
जी भुर्जी आहे त्याला खूप टेस्ट येईल, मस्त भारी लागतं खायला. जास्त घालायचं नाही आहे पुदिना, थोडाच घालायचा आहे. आता इथे चांगलं एकदा परतून घ्यायचं आहे. इथे मी 1 मिनटाकरता झाकण ठेवणार आहे, कारण आपली जी भुर्जी आहे, जी चटणी आहे, तिला काहीच वेळ लागत नाही शिजायला. फक्त अशीच परतून घ्यायची आपल्याला. 1 मिनटं मी वाफ दिलेली. आता इथे आपली भुर्जी बघा एकच नंबर तयार झालेली आहे आणि खूपच सुंदर टेस्टी लागणार आहे खायला, एकच नंबर. तर तुम्ही पण बनवा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा भुर्जी कशी झाली, पनीरची भुर्जी. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ नवीन कोणी बघत असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, छान कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. भुर्जी कशी झाली मला नक्की सांगा. चला तर मग बाय बाय, भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओत.